हे पहा, आपण कोया लावल्या होत्या, थोड्या जास्त लावल्या त्या एका पिशवीमध्ये, कारण आपण नंतर ह्याला वेगळ्या करणार आहोत. कारण या टाईमवर उगवणं खूप महत्त्वाचं आहे. जागा कमी असल्यामुळं आपण ह्या लावून घेतलेल्या आहेत आणि नंतर आपण ह्याला वेगळ्या करणार आहोत. तर त्या पद्धतीने बघा, तुम्ही पण अशा कोया लावून रोपं तयार करू शकता आणि नंतर शेतामध्ये किंवा जिथं लावायचे आहे तिथं लावू शकता. याचं कलम पण करून म्हणजे चांगल्या झाडात रूपांतर करू शकता. आणि हे रोपं उगवणं, आपल्या मुलांना दाखवणं, हा सुद्धा एक छान अनुभव आहे. हे रोपं कोया लावल्यानंतर जे उगवतात असे छोटे छोटे, ते सुद्धा मुलांना बघणं, कसं त्याचं झाडात रूपांतर होतं, कोय कशी रुजते आणि मग त्याच्यापासून पानं लालसर येऊन पुढे त्याचं असं हिरवं पान कसं तयार होतं, त्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये त्याला पालवी कशी येते, हे बघणं खूप छान अनुभव आहे. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून मुलांसाठी काम देऊन मुलांकडून हे काम करून घेतलं तर त्यांना अनुभव आणि प्रॅक्टिकल लर्निंग मिळू शकतं. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की प्रत्येक गोष्ट आपण पुस्तकातून शिकू शकत नाही. तर प्रत्यक्ष कृतीमधून ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस ते थोडंसं नीट समजतं आणि त्याचं परत पर्यावरणाच्या दृष्टीने जे महत्त्व आहे ते सुद्धा कळतं.